वार्डामध्ये सगळ्यांना सांगा, एक एक मत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं करा, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार. आणि कल्याण काळे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर पहिल्या क्रमांकाचं नाव हे कल्याण. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें. धन्यवाद. जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या या प्रचार सभेला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार साहेब, राज्याचे माजी आरोग्य मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, माननीय आमदाराजी पवार साहेब, माजी आमदार सन्माननीय जेतलिया साहेब, माझे एक सहकारी मित्र विद्यमान आमदार बाकी राहिले ते राजेश राठोड साहेब, विधान परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषदेच्या आमचे दिल्लीहून आलेले AICCचे जनरल सेक्रेटरी सन्मान्य आशिष दुवाजी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निसार देशमुख साहेब, शिवसेनेचे अध्यक्ष भास्कररावजी आंबेकर साहेब, काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विलास बापू अवताडे, जालना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य अनिरुद्ध भाऊ खोतकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला मान्यवराला विनंती करायची आहे की मला आपण माफ कराल. सगळ्यांचे नावं मी या व्यासपीठावर घेऊ शकत नाही, कारण नाव घेण्यामध्ये इतका वेळ जाईल की अजून बऱ्याच जणांना भाषण ऐकण्यामध्ये वेळ आहे. मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला उभा आहे. जालना लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. या ठिकाणी आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या महाविकास आघाडीचं गठबंधन केलं. परंतु आपल्याला देश पातळीवर हे गठबंधन करायची वेळ आली. त्याचं नाव इंडिया गठबंधन नाव ठेवण्याचं काम केलं. माझ्या दुधाला भाव नाही आणि जुमल्यावर जुमले आपण करत गेलात आणि आम्हाला खोट्या आश्वासनाला बळी पाडलं. आम्ही 14ला तुमच्या भूलथापाला बळी पडलो, आम्ही 19ला तुमच्या भूलथापाला बळी पडलो, परंतु आता 24ला आता मात्र तुमचं आम्हाला खोटं नाटक सगळं कळून चुकलंय आणि म्हणून यानंतर मात्र आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि येणाऱ्या 24 तारखेला महाविकास आघाडीच्या बाजूनेच मतदान करणार आहोत हे मात्र लोकांनी ठरवलं. भैया साहेब, आपण मला उमेदवारी देताना विचार केला की आपण उमेदवारी घ्या आणि खऱ्या अर्थाने या जालना जिल्ह्यातून सगळ्यांची इच्छा होती की उमेदवार या समोरच्या रावसाहेब दानवेला पाडायला जर उमेदवार लागत असेल तर कल्याण काळेला उमेदवारी दिली पाहिजे आणि ती उमेदवारी देण्याचं काम महाविकास आघाडीच्या गठबंधनाने केलं आणि ती उमेदवारी दिल्यानंतर भैया
जोरात चालते. गुत्तेदारी चालते का नाही चालते? एवढी जोरात चालते. तुम्ही ऑनलाईन टेंडर जगातून भारतातून किती टेंडर आले तरी टेंडर भोकरदनचंच निघतं. हे खासदारच नाही, हे गुत्तेदार पण आहे. मोठं काम चाललंय, सगळे रस्त्याचे गुत्ते त्यांच्याकडे, धरणाचे गुत्ते त्यांच्याकडे. अहो अंगणवाडीचा गुत्ता पण त्यांच्याकडे जाऊ, शाळेचं मध्यान्ह भोजनचा गुत्ता तिकडे जाऊ. मला आपल्याला एक गोष्ट सांगायची मित्र, या सगळ्या बाबीमध्ये आता आपल्याला 13 तारखेला विचार करायचा आहे की या सगळ्यासाठी आणि सगळ्यांना आपल्याला विनंती करावी लागणार आहे की बाबा हो, कल्याण काळे मीच आहे, तुम्ही कल्याण काळेला मतदान द्या. मी तुमचं काही काम पडलं तर अर्ध्या रात्री कल्याण काळेला घेऊन जाईल. आणि दहशत अशी आहे वडेट्टीवार साहेब, दहशत अशी आहे, पोलीसवाले पाठवतात, माणसं पाठवतात, कार्यकर्त्याला धमकवतात. मी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, उद्या लोकसभेचा खासदार म्हणून मी निवडून गेल्यानंतर जालन्याला तर कार्यालय उघडेलच उघडेल, पण कुणाच्या केसालाही धक्का लागला तर अर्ध्या रात्री कल्याण काळे तुमचं सोडत राहील, ही खात्री या ठिकाणी मी आपल्याला देतो. साहेब, काँग्रेसने विकासाचं राजकारण केलं, कधी धमकवण्याचं राजकारण केलं नाही. दुष्काळ पडल्यावर, मिलो अमेरिकेतून आणायचं काम पडल्यावर वसंतराव नाईकांनी हरित क्रांती करण्याचा संकल्प घेतला आणि वसंतराव नाईकांनी सांगितलं पुढच्या वर्षी जर धान्य कमी पडलं तर मला शनिवार वाड्यावर जाऊन फाशी द्या. ही भूमिका काँग्रेसच्या लोकांची. मला ह्या गोष्टीचा उल्लेख यासाठी करावा लागला की राहुल गांधींनी पुरुषाच्या खात्यावर 1 लाख रुपये टाकायचा निर्णय नाही केला, 34 महिला भगिनीच्या नावावर टाकायचा निर्णय केला. आणि त्याच्याबरोबरच शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा कर्जमाफीची त्या घोषणा केली. आमचं सरकार आलं की 100% शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल. शेतकरी जो माल खरेदी करतो, खतं, बियाणं, औषधं, स्प्रे पंप, ट्रॅक्टर, वखर, नांगर, मोगडा, या सगळ्यावरचा GST हटवण्याचा निर्णय सुद्धा राहुल गांधी साहेबांनी या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये घेतला. भैयासाहेब, आता आमचे काही पोरं असे आहेत ज्यांनी मंडळाधिकाऱ्याची परीक्षा दिली, काही पोरांनी तलाट्याची परीक्षा दिली, ते नोकरी लागाना आणि लोक त्यांचे लग्न बी होईल. काय करायचं मुलांनी विचारे. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, राहुल गांधी साहेबांनी सरकार आल्याबरोबर 30 लाख मुलांच्या नोकऱ्या निश्चित केल्या, त्याचा कॅलेंडर सुद्धा आपल्याला छापून दिलाय. आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही, तरुणांना सुद्धा नोकऱ्या दिल्या, महिला शेतकऱ्यांनी न्याय दिला आणि त्याचबरोबर श्रमशक्तीला न्याय दिला. ज्याच्या ज्याच्या ठिकाणी कामगार म्हणून काम करतात त्याची पगारवाढ झाली पाहिजे, ही भूमिका घेतली. आणि जाता हिस्सेदारीप्रमाणे आरक्षणामध्ये भागीदारी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून तो निर्णय तर केलाच केला, पण त्याच्याबरोबर अजून एक निर्णय केला, तो म्हणजे जर 50% आरक्षणाची मर्यादा हा कायदा जर आडवा आला तर ती मर्यादा सुद्धा वाढवण्यात येईल, हाही निर्णय राहुल गांधी साहेबांनी केला. मित्रो, म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, आपलं गाव, आपलं मतदान केंद्र हे जपून ठेवा. आणि 13 तारखेला कल्याण काळेंना, कल्याण वैजनाथराव काळे, निशाणी पंजा, या पंजा निशाणीच्या समोरचं बटन दाबून डॉक्टर कल्याण काळेंना प्रचंड मताने विजय करा, अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब. या सन्माननीय माजी मंत्री आमचे सहकारी राजेशभाई टोपे, आमचे खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, आमदार कल्याणजी गोरंट्याल, सतीरजी अन्सारी, शिवाजीराव चोतेजी, भास्कररावजी आंबेडकर, आशिषराव दुवा साहेब, सर्व तीनही पक्षाचे
19 मध्ये शहीदों के नाम वोट दे बाबा म्हणायची पाहिजे आणि आज शहीदों के नाम मत मागत असताना 19 मध्ये 24 मध्ये भगवान के नाम वोट दे बाबा म्हणायची पाळी आली कारण त्यांनी 10 वर्ष कुठलाही विकास केला नाही 10 वर्षे राज्य आदेश उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि यासाठी एकीकडे सांगतात रामाचं नाव प्रभूचं नाव घेतात हिंदू धर्माच्या गोष्टी सांगतात व्यापार करणाऱ्याकडून 250 कोटीचा चंदा घेतात इलेक्ट्रॉनिक हा एक मोठा जगातील घोटाळा यांनी धंदा देऊन चंदा वसुलीचं काम केलं त्यावर हे बोलत नाही हे बेरोजगारीवर बोलत नाही हे महागाईवर बोलत नाही हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर पंतप्रधान बोलत नाही भाजपवाले बोलत नाही बोलतात कशावर हिंदूवर बोलतात कशावर भारत पाकिस्तानवर बोलतात हिंदू मुसलमानावर बोलतात अब ये जुमलेबाजी नहीं चलेगी आणि म्हणून हे सरकार गाळण्याचं काम महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतून या मोदीचं सरकारचं अधपतन करण्याचा खड्डा खोदून इथे नामशेष करण्याचं काम महाराष्ट्राची पवित्र भूमी केल्याशिवाय राहणार नाही आणि काळे खासदार म्हणून गेल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो सर्वत्र वातावरण हे बांधव या सगळ्या 10 वर्षामध्ये 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली 40,000 तरुणांनी आपला रोजगाराच्या अभावी जीवन यात्रा संपवली ही सर्व चित्र विधानक चित्र आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे जुमलेबाजी करून खोटं बोलायचं काम केलं तुम्ही सांगा इथे शेतकरी बांधव पीक विम्याचा पत्ता आहे का मदतीचा पत्ता आहे का शेतकऱ्याला न्याय मिळतो आहे का हा विचार आपण करा आपल्याला विनंती आहे हे जुमलेबाज अत्यंत जुमलेबाज हे सरकार म्हणून राहुलजींनी सांगितलं हे गरिबाचं सरकार नव्हतं 10 वर्षे आम्ही गरिबांसाठी कुठेही काम केलं नाही म्हणून राहुलजींनी सांगितलं या देशातील महिला माझ्या भगिनी बसून आहे तुमच्यासाठी इंडिया आघाडीचं सरकार ज्या दिवशी येईल पहिला निर्णय कुटुंबातील गरीब महिलेला 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये दर वर्षाला टाकले जातील आणि महिलांची चूल आणि संसार सुखानं कसा होईल याची हमी इंडिया आघाडीचं सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला राहुल गांधीजींनी दिला दुसरं बेरोजगारांना सुद्धा त्याच पद्धतीनं 1 लाख रुपये अपेंडिक्ससाठी बेरोजगाराला 1 वेळा 1 लाख रुपये देऊ याचं ट्रेनिंग त्याला नोकरीची हमी देण्याचं काम सुद्धा राहुलजींनी केलेलं आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे जे जीएसटीनं संपूर्ण गरीब सामान्य शेतकऱ्यांचं कमंड मोडलं ज्या ठिकाणी या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की सोन्यावर आणि डायमंडवर 2% आणि 3% जीएसटी परंतु ट्रॅक्टरवर 18% जीएसटी अवजारावर 18% जीएसटी आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटीचा भार लावला म्हणून आजचं सरकार आला तर शेतकऱ्यावर कुठली जीएसटी लागू होणार नाही शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व गोष्टीवरची जीएसटी आम्ही काढून टाकू शेती हे जीएसटी मुक्त करू हा निर्णय आमचं सरकार आमचा इंडिया आघाडीने घेतला आहे आणि तो जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला बाबा यासाठी तुम्हाला विनंती करतो आहे की आज राजकारण सुडाचं राजकारण आहे खरं तर काही योजना आणले अग्निवीर आता देवेंद्र
क्योंकि तुम्हा सगळ्यांनाच कल्पना आहे जगातील सगळा मोठा घोटाळेबाज सरकार कोण आहे तर ते मोदीचं सरकार. आणि अशा सरकारला धडा शिकवण्यासाठी राहुलजींनी सांगितलं की 16 लाख कोटीचं कर्ज 22 उद्योगपतींचा माफ केला. या सगळ्याकडून ज्यावेळेस काढू आणि हे सर्व कर्ज जर तुम्ही त्या 16 लाख कोटीचं कर्ज 22 उद्योगपतींचं माफ करत असाल तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना तुमच्या हाताला लफा का मारला हे विचारण्याची संधी या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही विनंती तुम्हाला की आम्ही ज्या दिवशी या देशामध्ये 4 तारखेनंतर सत्ता बदल होईल पहिला निर्णय शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा होईल हे राहुलजी गांधी यांनी विश्वास दिलेला पहिला निर्णय. कारण या देशातील लुटारूंना जर 16 लाख कोटीचं कर्ज माफ होत असेल तर या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्यासाठी कुठेही पैसा कमी पडणार नाही हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. अरे काय करू भ्रष्टाचार है ना आइयो मैं भ्रष्टाचारियों को छोड़ूंगा नहीं. मारे पट्टे जेवढे भ्रष्टाचारी पुरे जमा केले भाजपात 3 दिवसापूर्वी आपल्या भोपाळमध्ये राष्ट्रवादीचे ते गेलेले अजित पवारांवर बोलले 70,000 करोड़ का घोटाला किया. मैं छोड़ूंगा नहीं. छोड़ूंगा नहीं म्हणजे साथ में लिए बगैर छोड़ूंगा नहीं. आणि तिसऱ्या दिवशी त्यानं आपल्या पक्षात घेतलं बेटा अजीत इधर आ जा बोलिए सरदार कितना खाया. सरदार 70,000 खाया. अरे बेटा अजीत बहुत कम खाया. इधर आ जा तिजोरी की चाबी ले जा जितना खाना उतना खा जा. आज तर दुर्दैव असं की आमच्या मला ती यामिनी जाधव आमच्या टोपे साहेब हा आमचा नागपूरवाला बेंबीच्या देठापासून सांगत होता 24 दिवसात 39 प्रॉपर्टी खरेदी केल्या म्हणे यामिनी जाधव. किती 24 दिवसात 39 प्रॉपर्टी खरेदी केल्या म्हणे. आणि आज त्यांचा फॉर्म भरताना आमचे ते नागपूरचे देवेंद्र फडणवीस सोबत होते. वारे पट्ट्यावर सगळ्या भ्रष्टाचारानं जमा केलं. आम्हाला ईडीचा धाक दाखवत आहे, आम्हाला सीबीआयचा धाक दाखवत आहे. पण सांगतो तुम्हा सगळ्यांना अरे आज दिवस काल तुमचे होते उद्याचा दिवस आमचा आहे. आणि 4 तारखेनंतर तुम्ही लिहून ठेवा देशातलं चित्र बदललेलं आहे. या देशातल्या बदललेल्या चित्रामध्ये आपण कमी पडता कामा नये. कारण देशातलं चित्र यासाठी बदललं म्हणतोय आम्ही यूपी मध्ये सुद्धा किमान 50 जागा उत्तर प्रदेशामध्ये इंडिया आघाडी जिंकत आहे. आजच राहुल गांधींनी जो सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यावरून आम्ही सांगतोय बदमाशकी तुमचे खासदार सांगतात संविधान बदलू. 4 खासदार संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात आणि तुम्ही 405 तुम्हाला यासाठी पाहिजे या देशाचं संविधान बदलण्यासाठी या देशातील लोकशाही संपवण्यासाठी. हे जर होत असेल तर या देशातील जनता माफ करणार अजिबात माफ करणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज महिलावरील अत्याचार वाढते. तुम्ही पाहिलंय तर प्रज्वल रेवण्णा नावाचा माणूस 2000 महिलांचं शोषण करतात आणि त्यांना मात्र लोकसभेची उमेदवारी दिली जाते. या देशाचे सन्मान म्हणून ज्या आमच्या महिला पैलवान महिला त्या पोरींना शोषण पृथ्वीशम नावाचा सिंग नावाचा खासदार त्या महिलांचं शोषण करतो, तरुणींचं शोषण करतो. 50 दिवस डोळ्यात पाणी आणून आंदोलन करून न्यायासाठी त्या पोरी हक्क मागतात. परंतु त्या ब्रिजभूषण सिंगवर कारवाई होत नाही आणि त्यांच्या पोराला लोकसभेची उमेदवारी दिली जाते. काय चालू आहे देशामध्ये? हा देश पूर्णतः सुरक्षित नाही. आणि या ठिकाणी जर कोणी बोलला
सांगतो तुम्हाला, विश्वासाने सांगतो की कल्याणजी काळे चिंता करायची नाही. तुम्हाला ही निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना यावेळेस लोकसभेमध्ये पाठवणार की नाही, तो निर्णय घेतला. अरे मी पाहिलं सगळं वातावरण फिरलं. म्हणून या तानाशाहीच्या विरुद्ध तुम्हाला आता लढायचं आणि सत्तेची तानाशाही, ही लोकशाही वाचवायची आहे, या देशातील संविधान वाचवायचं आहे, या देशातील महापुरुषांचा होणारा अपमान वाचवायचा आहे, या देशातील महिलांचा सुरक्षितता खुलावा करायची आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज एकच विनंती की आज एक शहर म्हणतात की दिशा बदल दशा बदल, महिला के सम्मान में तू आगे चल, जुल्मी शासन को नष्ट कर, तू वज्र बन के चोट कर, तू पंजा को ओट कर, तू पंजा को ओट कर. मानवानो ये फर्ज धान में लिखा है संविधान में, संविधान चलाने वालों पर तू चोट कर, पंजे को तू ओट कर, पंजे को तू ओट कर. समय खड़ा है सामने, कह रहा है लौट कर इस देश से तानाशाही नष्ट कर, पंजे को तू ओट कर, पंजे को तू ओट कर, अशी विनंती करतो. आणि आपण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं भाषण मला वाटतं उद्धवजी नाही होत नाही, उद्धवजी येणार होते. खरं तर हा लढवय्या उद्धवजी ठाकरे नावाचा लढवय्या योद्धा वाघ अजिबात कोणाला घाबरत नाही. त्यांच्या काय बोलले, हे आई वडील बाळासाहेबांचा अपमान करणारे, बाळासाहेबांचा अपमान करणारं वक्तव्य या देशाचे पंतप्रधान बोलतात. इतका घाणेरडा राजकारण, इतकी घाणेरडी भाषा या देशामध्ये पंतप्रधानांची कुणी ऐकली नसेल, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. म्हणून त्याला धडा देण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोदी सरकार काढण्यासाठी आमचे उद्धवजी ठाकरे साहेब येणार होते. परंतु खराब हवामानामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी मात्र एक संदेश दिला आहे. तो संदेश हा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या जुलमी तानाशाही सरकारला काढण्यासाठी आणि गाडण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याणराव काळे यांना आपण पंजा या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा असं त्यांनी विनंती